नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरं आहेत ना सगळी? तर लय दिवसात आली मी, त्यालाच म्हणलं व्हिडिओ काढावा एखादा. बरं बाय का टाइम नसतो, टाइम भेटत नाही भाऊ बहिणींना. मी माझ्या लाईफमध्ये बिझी आहे, मी माझ्या लाईफमध्ये लय बिझी आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते मला वेळच भेटत नाही. तर बिझी कुठे कामाला जावं लागतं भावा बहिणींनो. काय करायचं पोटासाठी? पेट के लिए तो कमाना पड़ता है ना. पेट पूजे के लिए बाहर तो जाना पड़ता है, कमा के पैसा लाना पड़ता है, फिर उसका सामान लेना पड़ता है, रोटी बनानी पड़ती है, खानी पड़ती है, तभी तो पेट शांत होगा ना. ये देखो हमारे पति राज आ गए. आओ 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 इधर बैठो, बैठ जाओ. क्या बात है, क्या बात है? काय की तू बाबा का बनता चाय नाश्ता क्या लिया क्या नहीं? काय भाई देने पड़ेगा. लेने पड़ेगा अभी क्या है ना, हम काम से आ गए हैं. ये देखो. बाबा येणं की तू का मला आता आलोय बघा. तर भावा बहिणींनो, तर चला बरेच मुद्दा आहे ते तिथं क्लिअर करायचं. तर कारण की जी माझी आतुरतेनं वाट बघणारी जी भाऊ बहीण आहे ती व्हिडिओची, कारण की त्यांना विचार पडतो की बाबा योगिता कुठे गेली, काय काम करती, काय काम करत नाही, अशी बरीच माझा जी माझा चांगला विचार पण करते ती. कसं आहे माहिती आहे का, 100 लोकांनी जरी वाईट विचार केला ना तर त्यातले 2 का होईना चांगला विचार करणारे माझी आहे ती. आणि ती मनापासून तुम्हाला सांगते, त्याबद्दल मी मनापासून तुमचं धन्यवाद म्हणते भावा बहिणींनो. तर असंच प्रेम करत राहा, असंच तुमचं प्रेम राहू द्या. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे का? तर चला, बराच तुमचा प्रश्न आहे की योगिता तुम्ही कामाला कुठं जाताय, कामाला गेलेलं दाखव, असं त्यांचं म्हणणं आहे. तर भावा बहिणींनो, कसं आहे माहिती आहे का, कामाला गेल्यानंतर ना मी व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण की आपण कामाला गेल्यानंतर आपल्याला कामच करावं लागतंय. व्हिडिओ आपण बनवू शकत नाही, कारण की जे आपण कामाला गेलेला टाईम आहे तर त्या टायमामध्ये आपल्याला कामच करणं तितकं म्हणजे अत्यंत गरजेचं असतं. आणि ती महत्त्वाचं पण असतं की आपण कामाला गेल्या म्हटल्यानंतर आपल्याला कामच करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? तर आपण काम करायचं बाबा बहिणी, घरात जरा दुरुस्ती करायची, भरपूर खर्च आहे. बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की योगिता घराला कलर दे, देणार आहे दिवाळी. तारामा झाले बाबा बहिणी, देवळ्या देऊ की कलर आपण, नाही तर घाटात आता तुला द्यायचं काय डोक्यात माझ्या, त्याला थोडी तारामा झाली बाबा बहिणी. तारामध्ये हटली का नाही काय कलर 12 जन्म म्हणलं तारा पण असतेच. धावपळ आहे बाबा बहिणी, माझी धावपळ आहे. सकाळचा 8 वाजता जावं लागतंय, पंचिंग करावं लागते, त्याशिवाय तर हजेरी लागत नाही. तर दोघं कामाला कशात आहे तर भाऊ बहिणींनो, दोघं पण आम्ही गाडीच्या शोरूममध्ये दोघं पण कामाला लागलेलो आहे. तुमचं दाजी बी आणि मी पण. तर त्यासाठी तर काम काय आहे मला ही पण तुम्हाला सांगणार. आता कसं आहे माहिती आहे का, गाडीच्या शोरूममध्ये लागलो म्हणजे आपलं काही एवढं शिक्षण नाही झालेलं, किंवा आपण ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं नाही किंवा काहीच नाही. आपलं शिक्षण आहे फक्त 7वी. किती? फक्त 7वी शिक्षण झालेलं आहे. ती पण खेळत लक्ष्मीच्या देवळात जाऊन बांगड्या भरून करू का नको शिक्षण, शाळेत जाऊ का नको असं करू तुम्हाला सांगते शिक्षण झालेलं आहे माझं. किती? तर 7वी. तर 7वी शिक्षण झालं म्हटल्यानंतर ना मी तर काय गाडीच्या शोरूममध्ये असली तरी मी काय अशा फाईले करायला नाही किंवा तुम्हाला सांगते गाड्या द्यायला नाही किंवा काहीच नाही. पण मला तिथं काम लागलेलं आहे चहा बनवण्यासाठी, कारण की जे कस्टमर येतात गाडी घेण्यासाठी किंवा तुम्हाला सांगते तिथले टाप लोक असतील कामगार ही, त्यांना चहा बनवून द्यायचा. तर असं काम लागलेलं आहे. तुमच्या दाजींना तसंच काय काम लागलेलं आहे, त्या शोरूममध्येच आहे, पण फक्त देखरेख करायची. कुणी कचरा टाकतंय का, कुणी काय करतंय का, तिथं घाण करतात का, अशी फक्त त्यांनी देखरेख करायची आणि लक्ष ठेवायचं.
असं तुम्हाला सांगते तुमच्या दाजींना काम लागलेलं आहे. मला चहा बनवण्याचं काम लागलेलं आहे. तर आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं असते की योगिता तू पहिलं व्हिडिओ का टाकते. तर भावा बहिणींनो, आता बऱ्याच दिवस झालं तुम्हाला सांगते यूट्यूबवरती नाही मी, सोशल मीडियावरती, कारण की मला कामानेच होत नाही हो. तर आज रविवार आहे. रविवार असल्यामुळं तुम्हाला सांगते आम्हाला 3:30ला सुट्टी झाली आज, कारण की रविवारची तशी तर सुट्टीच असते बरं का, पण आम्हाला सुट्टी पण असती आणि कामाला जायचं म्हणलं जर कामाला पण जावं लागतं, कारण की मी चहाही बनवण्यासाठी आहे म्हणल्यानंतर ना मला तर जावंच लागतं आहे. कारण की जी स्टाफ लोक येते ती, परत तुम्हाला सांगते जी गाड्या विकलेल्या असतात ती घेण्यासाठी लोक आलेले असते ते, परत तुम्हाला सांगते काय त्याला म्हणते ती काय माझ्या लक्षात नाही, डिलिव्हरी काय त्याला डिलिव्हरी का काहीतरी असं म्हणते ती. हां, तर ती ही कराय तुम्हाला सांगते आलेले लोक त्यांना चहा पाणी वगैरे, कॉफी चहा असं बनवायचं आणि तुम्हाला सांगते हे माझं काम आहे. तुमच्या दाजींचं मी सांगितल्याप्रमाणे काम आहे. तर मग सकाळचं लवकर उठायचं, 5 वाजता उठावं लागतं. तिथनं सगळं घरचं आवरायचं, आंघोळ पाणी चहा नाश्ता जेवण बनवायचं, तिथनं डबा घ्यायचा, मग जायचं तिथं 8 वाजता कामावर पोचावं लागतं. 8 ते 5:30 माझी म्हणजे दोघांची पण 8 ते 5:30 सुट्टी आहे आमची. पण आज रविवार असल्यामुळं आम्हाला 3:30ला सुट्टी भेटलेली आहे, कारण की मग एवढे काय बाकीचे स्टाफ लोक असतात त्यांना सुट्टी असते, म्हणजे सर मॅडम हे आहेत त्यांना सुट्टी असतात रविवारच्या, आणि जी काय येत्यात जात्यात गाड्या न्यायला किंवा गाडी बघायला असतं तशी त्यांना करावं लागतं चहा पाहिजे. तर असं तर आता झोप लागली बघा, पण आता झोपायचा काही टाईम नाही. आता आपलं घरचं काम पडलं, आता स्वयंपाक पाणी उद्याची तयारी करून ठेवायची, काय करायचं. मोहब्बत की नहीं जाती मोहब्बत हो जाती है ओ मेरे यार. म्हणा की सुना है मैंने. मला गाडीची हवा पाहायची कमी काढायची आता गाणं म्हणा की सुना है मैंने. हवा कमी तो काय का? आकार हवा कमी. अहो मी तुम्हाला हवाचं नाही सांगत, मी तुम्हाला गाण्याचं आता सांगते. गाडी मला आहे का बरं किती वाजले किती ते येऊ. सुना है मैंने सुना है तूने यही कहते हैं जमाने वाले, मोहब्बत की नहीं जाती मोहब्बत हो जाती है ओ मेरे यार. तर चला आता ही नेहरेला डब्याची पिशवी पाण्याची बाटली माझी, हा माझा डब्बा. तर डब्यामध्ये नेलेल्या हरभऱ्याची डाळ आणि चपाती मस्तपैकी अशी. माझ्या जोडीला एक मावशी आहेत, त्यांनी आणलं होतं काय बेत आणलं होतं आज, शिरा भेंडीचं कालवण, चपाती वरण म्हणजे डाळ भात असं त्यांनी आणलं होतं. मी हरभऱ्याची डाळ चपाती नंतर मस्तपैकी आम्ही दोघीने मिळून मिसळून खाल्लं आणि जेवण मस्तपैकी असं केलं. बेत एकदम झक्कास खाल्ला आणि तुम्हाला सांगते आमच्या कामावर गेलो आणि टाईम झाल्यानंतर ना आम्ही घरी सुटून आलो. तर असो, तर चला भावा बहिणीनं मला अजून काम आहे, दळण द्यायचं आहे मला, आणि आता घरातलं आवरायचं आहे, कारण की तेवढंच मग उद्या काम कमी होतं उरावरचं, काय करायचं. आता संध्याकाळी स्वयंपाक खाणं पिणं लय लाख लपडी 12 भानगाडी असते त्या. तर असं मग चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. पुढल्या व्हिडिओमध्ये तर आपण भेटणारच आहे. तुमचं दाजी तर काय बोललंच नाही, तर ती काय बोलतच नाही ते, पण असं ते आता मला
गाडीत जाऊन बघायचं तर गाडीचं काय म्हणतात त्यांना ते गाड्याचे टेन्शन आहे तर असं त्याला घ्या सगळ्यांनी आपली काळजी मला घ्या. कामावर त्याच्या बाबूने बाई दाखवाय बाई पण कोणी बाबूने कोणी केली